नमस्कार, मी संदीप देसाई. सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. पुलवामातल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता संसदेच्या ग्रंथालयात ही सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून या संकट काळात संपूर्ण देश एकत्र असल्याचा संदेश दिला जाईल. जम्मू काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुरक्षा दलानं कारवाई सुरू केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलंय. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांची पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांना मानवंदना दिली. यावेळी राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, राहुल गांधी आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत उपस्थित होते. पंतप्रधानांच्या मानवंदनेनंतर जवानांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना झाले. आज महाराष्ट्राच्या दोन्ही शहीदांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. नितीन राठोड यांचं पार्थिव काही वेळातच पुण्यात दाखल होणार आहे. शहीद संजय राजपूत यांचं पार्थिव नागपुरात सकाळी 8च्या सुमारास दाखल होणार आहे. त्यानंतर राजपूत यांचे पार्थिव अमरावती, अकोला, खामगाव आणि असा प्रवास करत त्यांच्या मूळ गावी मलकापूर इथं पोहोचणार आहे. वीरांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी तयारी सुरू केली. पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ बुलडाण्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिक या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. पुलवामा हल्ल्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद झाले. मुंबईत ठिकठिकाणी नागरिकांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय. घाटकोपरच्या नागरिकांनी नीलयोग चौकात पुलवामातील दहशतवादी आदिल मोहम्मदचा पुतळा जाळला. तसंच पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नागरिकांनी तीव्र शब्दात पाकिस्तानचा निषेध केला. पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी आदिल मोहम्मद डार याचा पुतळा घाटकोपर पूर्व येथे जाळण्यात आला. घाटकोपरच्या रहिवाशांनी नीलयोग चौकामध्ये पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईत काँग्रेसतर्फे हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी कॅन्डल मार्च सुद्धा काढण्यात आला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच महापालिका मुख्यालयासमोर शिवसेनेनं पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. पुलवामातील आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याचा शिवसैनिकांनी निषेध केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तत्काळ बदला घेण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातील नागरिकांनी आपली दुकानं बंद ठेवून पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. यावेळी मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या. तसंच भेंडी बाजारातील मोहम्मद अली रोडवर नागरिकांनी पदयात्रा काढली. मुंबईच्या वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून आपला संताप व्यक्त केला. तसंच पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी आक्रोश व्यक्त केला. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबईत शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी काळे फलक घेऊन पाकिस्तानचा निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करण्यासाठी कठोर सैनिकी कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली. पुलवामामध्ये झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सामनाच्या अग्रलेखातून केली. राजकीय विरोधकांवर सर्जिकल अटॅक करण्यापेक्षा पाकिस्तानसारख्या सैतानी राष्ट्रावर हल्ला करून जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्याची ही वेळ असल्याचं सामनामध्ये म्हटलेलं आहे. घाटकोपरच्या पश्चिमेला रेल्वे स्टेशन परिसरात विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पाकिस्तानचा निषेध केला. तसंच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. नवी मुंबईतही नागरिकांनी पाकिस्तान विरोधात आंदोलन करून आपला संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. वाशीतील शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधी जोरदार निदर्शनं केली. शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या पूर्व परिसरात शिवसेनेनं बंदची हाक दिली आहे. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी रॅली काढली. अंबरनाथ शिवसेना शाखेनं पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवलाय. तसंच शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून संताप व्यक्त केला. पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंना क्रिकेटला भारतात प्रवेश देऊ नये अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.
कल्याणमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केलाय। पुलवामातील दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणा दिल्या। कल्याण पूर्वेला राहणाऱ्या नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याविरोधात रॅली काढली। यावेळी मोठ्या संख्येने शाळकरी, विद्यार्थी तसंच नागरिक सहभागी झाले होते। रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी दिली। पुण्यात नुरा-ए हिरा मशिदीमध्ये नमाज पठण करून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा निषेध केला। नाशिक जिल्ह्यातही पाकिस्तान विरोधी संतापाची लाट उसळली आहे। मनमाड, मालेगाव, येवला, लासलगाव या तालुक्यांमध्ये विविध राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। नागरिकांनी पाकिस्तानचा झेंडा आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या पुतळ्याचं दहन केलं। पुलवामा दहशतवादी हल्ल्याची तीव्र प्रतिक्रिया सांगली शहरात उमटली आहे। सांगलीतील काँग्रेस पक्षानं दहशतवादी हल्ल्याविरोधात रॅली काढली। या रॅलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे सहभागी झाले होते। मुकमोर्चा काढून नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध नोंदवला। पुलवामामध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मला वयोमानानुसार बंदूक पेलणार नाही, पण सैनिकांच्या मदतीसाठी मी ट्रक नक्की चालवू शकतो, असं अण्णा म्हणाले। सोलापुरातील विविध संघटनांनी एकत्र येऊन पाकिस्तानचा निषेध केलाय। संतप्त नागरिकांनी पाकिस्तानचं पंतप्रधान इम्रान खानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। धुळ्यातील चिलाणे गावामध्ये नागरिकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी पाकिस्तानला आजन्म लक्षात राहील अशी अद्दल घडवा अशी मागणी गावकऱ्यांनी केली। दरम्यान शहीद जवान संजय राजपूत यांचं चिलाणे गावचे भाचे आहे, त्यामुळे या गावावर शोककळा पसरली। जळगावात नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। RSS, बजरंग दल आणि भाजपतर्फे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून आणि पुतळा दहन करत तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी उपस्थित नागरिकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळला। यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन हा भ्याड हल्ला करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करून धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली। वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता। अकोल्यामध्ये शिवसैनिकांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं होतं। अकोला शहरातील गांधी चौकात एकत्रित येत शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। जामनेर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला। यावेळी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। विद्यार्थ्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली। जम्मू काश्मीर इथले पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरामध्ये निषेध व्यक्त केला जातोय। कोकणात गुहागरमधील हजारो तरुण एकत्र येत रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। तरुणांनी दहशतवाद्यांच्या फोटोसह पाकिस्तानचा नकाशा जाळला। मालेगावातही हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन कॅन्डल मार्च काढला। राज्यमंत्री दादा भुसे, आमदार आसिफ शेख यांच्यासह सर्वपक्षीय एकत्र आलेले पाहायला मिळाले, तर नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहीद झालेल्या जवानांना कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी देखील श्रद्धांजली वाहिली। यावेळी महिलांसह असंख्य तरुणांनी सहभाग घेतला होता। काश्मीर इथल्या पुलवामा इथल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून जैश ए मोहम्मद या संघटनेचा पुतळा जाऊन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 6 जवानांनी नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड इथल्या केंद्रात प्रशिक्षण घेतलं होतं। 10 दिवसांपूर्वी प्रशिक्षण संपवून ते कर्तव्यावर रुजू झाले होते। त्यानंतर मुदखेडच्या CRPF कॅम्पवर शोककळा पसरली आहे। शहीद जवान संजय राजपूत यांचं पार्थिवावर त्यांच्या बुलढाण्यातील मलकापूरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे। त्यांना 11 फेब्रुवारीला नागपूर CRPF ग्रुप सेंटरमधून बटालियन 115 साठी पाठवण्यात आलं होतं। शहीद जवान संजय राजपूत यांच्या पश्चात पत्नी, 4 भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। सांगलीत कॅन्डल मार्च काढून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली। पुष्पराज चौकापासून अमराईपर्यंत निघालेल्या कॅन्डल मार्चमध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते। बुलढाणा मलकापूरमध्ये भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्याकरता मलकापूरमधील सर्वधर्मीय नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला। यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे पुलवामा हल्ल्यावर वेगळ्या पद्धतीनं देशाला सल्ला देताना पाहायला मिळाले। जे मेले त्यांचं वाईट वाटतंय असं म्हणत त्यांनी एकदा ठिणगी पडली तर उत्तराला प्रत्युत्तर मिळत राहणार असं सांगून हा वाद सामोपचारानं मिटला पाहिजे असंही ते म्हणाले।
जळगावच्या ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येनं नागरिकांनी एकत्र येऊन शहीद जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली। पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला। बीडमध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध केला। संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या। तसंच या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे अशी मागणी सुद्धा करण्यात आली। पुलवामा इथल्या भ्याड हल्ल्याचा संगमनेर शहरातून निषेध करण्यात आला। यावेळी नागरिकांनी मुकमोर्चा काढून निषेध केला। यात शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते। नाशिकच्या भद्रकाली परिसरातील मुस्लिम बांधवांनी आतंकवादी हल्ल्याचा निषेध नोंदवलाय। मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहिली। यावेळी हातात तिरंगा घेऊन भारतीय जवान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या। काश्मीर भागात एकेकाळी सेवा बजावणाऱ्या पुरुषोत्तम नेवे या माजी सैनिकाच्या मुलाचा विवाह सोहळा होता। यावेळी पुरुषोत्तम नेवे यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्याची सुरू झालेली मंगलाष्टकामध्ये थांबवत अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम अगोदर पार पडला आणि मगच आपल्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला। जळगाव शहरातील रावसाहेब रूपचंद विद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रद्द करत त्या कार्यक्रमाऐवजी 6000 विद्यार्थ्यांनी मेणबत्ती पेटवून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या महाराष्ट्रातील 2 जवानांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। यावेळी फडणवीस यांनी शहीद जवानांना श्रद्धांजलीही वाहिली। प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून पुलवामा इथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना 51 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। मंदिर ट्रस्टची एक बैठक घेण्यात आली। यावेळी पुलवामा इथल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच शहीद जवानांच्या कुटुंबियांना 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णयही घेण्यात आला। एवढंच नव्हे तर इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना मायदेशी बोलावून घेतले। लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य देताना दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचक इशारा दिला। पुलवामाच्या हल्ल्यात 42 जवानांना प्राण गमावे लागल्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे। श्रीनगरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांच्या पार्थिवाला खांदा दिला। देशवासियांच्या मनामध्ये जवान गमावल्याच्या दुःखाप्रमाणेच पाकिस्तान विरोधातला रागही खतखतोय। या ठिकाणी पाकिस्तान विरोधात मोर्चे काढण्यात आले। अनेक ठिकाणी पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला। पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार पाकिस्तानला कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर देता येईल या संदर्भात रणनीती आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। केंद्रात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर पाकिस्तानची विविध प्रकारे कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला। पुलवामामधील हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला। श्रीनगरमध्ये पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी तसेच शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभांचं आयोजन केलं जात आहे। यावेळी काही भागात हिंसक घटनाही घडल्या। त्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे। पुलवामामधील हल्ल्यानंतर एनआयएच्या टीमनं घटनास्थळाची काल पाहणी केली। यावेळी स्फोटात वापरली गेलेली कार मारुती इको असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। एनआयए टीमला घटनास्थळी मारुती इकोशी साधर्म्य असणाऱ्या गाडीचे अवशेष सापडले। दरम्यान एनआयएच्या 12 अधिकाऱ्यांची टीम या संपूर्ण हल्ल्याची चौकशी करते आहे। माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचं मत व्यक्त केल्यानं टीकेचे धनी झाले। जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 39 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे। एकीकडे पाकिस्तानला धडा शिकवला जावा अशी मागणी होत असताना नवज्योत सिंग सिद्धू मात्र चर्चेची भाषा करतोय। त्यामुळे लोकांनी त्याच्या विरोधात संताप व्यक्त केला। आग्रा येथे युवकांनी कॅन्डल मार्च काढला। पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ सुरतमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। यात युवक महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। रांची शहरातील पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली। यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या रॅलीत मुस्लिम बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग झाला। पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबाद वकिलांनी निषेध रॅली काढली। यावेळी नागरिकांनी पाकच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राजस्थानमध्ये आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच गुर्जरांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली। काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटत आहेत। जैश ए मोहम्मदनं घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले। या भ्याड हल्ल्यासाठी भारतानं पाकिस्तानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असून
मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. पंजाबच्या लुधियानामध्येही हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्रितपणे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत एकतेचा संदेश दिला. कर्नाटकच्या कुलबर्गी येथे पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. देशभरातून पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय. बिहारच्या गया येथे नागरिकांनी एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला. जम्मू काश्मीरच्या सांबा इथं स्थानिकांकडून पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या लखनौ पोलिसांतर्फे पुलवामात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यात आली. काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटत आहेत. जैश-ए-मोहम्मदनं घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यासाठी भारतानं पाकिस्तानला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं असून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. एवढंच नव्हे तर इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना मायदेशी बोलावून घेतले. लष्कराला कारवाईचं पूर्ण स्वातंत्र्य देतानाच पाकिस्तान दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इशारा दिला. पुलवामाच्या हल्ल्यात 42 जवानांना प्राण गमावे लागल्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. श्रीनगरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांच्या पार्थिवाला खांदा दिला. देशवासियांच्या मनात जवान गमावल्याच्या दुःखाप्रमाणेच पाकिस्तान विरोधात रागही खचखचतोय. ठिकठिकाणी पाकिस्तान विरोधात मोर्चे काढण्यात आले. पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार पाकिस्तानला कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर देता येईल या संदर्भात रणनीती आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर पाकिस्तानची विविध प्रकारे कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रांची शहरातील पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. थोडक्यात बिकानेरच्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रांची 4,62,00,000 संपत्ती जप्त करण्यात आली. ईडीनं ही कारवाई केली आहे. पहिल्या दिवसाचा प्रवास पूर्ण करत वंदे भारत एक्सप्रेस रात्री प्रयागराज रेल्वे स्टेशनवर पोहोचली. यावेळी या स्टेशनवर ट्रेनचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण होणार आहे. यावेळी ते 2 जाहीर सभांना देखील संबोधित करणार आहेत. आज सकाळी 10च्या सुमारास त्यांचं नागपुरात आगमन होईल. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवारी 16 फेब्रुवारी रात्री 10:45 पासून ते पहाटे 4:15 विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. पायलटांच्या भासत असलेल्या तीव्र टंचाईमुळे इंडिगो या कंपनीला विमानांची 130 उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. रद्द करण्यात आलेली उड्डाणं इंडिगोच्या दररोज होत असलेल्या परिचालनाच्या 10% इतकी आहेत. मुंबईत आजपासून पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 14 देशांनी सहभाग नोंदवला. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.